न्यू एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। मराठी भाषा संवर्धन कार्यक्रम 2024 अंतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने 16व्या गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर व्याख्यानमाला 2024 चे आयोजन सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी ते बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी या कालावधीत महानगरपालिकेच्या श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह येथे सायंकाळी 6 ते 8 या वेळेत करण्यात आले असून राज्यातील विविध मान्यवर व्याख्यात्यांच्या व्याख्यानांचे आयोजन शहरवासियांसाठी करण्यात आले आहे। या व्याख्यानमालेचा शुभारंभ श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथे सोमवारी दिनांक 5 फेब्रुवारी रोजी आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश देवटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला। या प्रसंगी उपायुक्त सोमनाथ आढाव, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे, ज्येष्ठ माजी नगरसेवक अजित मामा जाधव, शशांक बावस्कर, विठ्ठल चोपडे, सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे, ग्रंथपाल बेबी नदाफ यांच्यासह महानगरपालिका अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती। या व्याख्यानमालेमध्ये शुभारंभाचे पहिले पुष्प गुंफताना अहमदनगरचे प्रसिद्ध व्याख्याते व कीर्तनकार श्री गणेश शिंदे यांनी जीवन सुंदर आहे या विषयावर आपलं मत अत्यंत सोप्या भाषेत मांडून उपस्थित श्रोत्यांना खिळवून ठेवलं। या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी डॉक्टर रमेश जाधव, प्रसिद्ध इतिहास संशोधक यांचे राजर्षी शाहू छत्रपती यांचे विचार, कार्य आणि सद्यस्थिती या विषयावर आणि तिसरे अंतिम पुष्प बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी ऋषिकेश जोशी, प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक यांची प्रकट मुलाखत आहे। महानगरपालिका आयोजित या व्याख्यानमालेत सर्वांना प्रवेश विनामूल्य असून या व्याख्यानमालेचा सर्व शहरवासियांनी तसेच विद्यार्थ्यांनी सुद्धा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश देवटे यांच्याकडून करण्यात आले।